आजपर्यंत आपण जे पण काही वेगवेगळे पैलू पाहिलेले आहेत किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्याविषयी सुद्धा आपण जे काही शिकलेलो आहोत, राईट. यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर जर काही असेल तर ती आहे फ्रिक्वेन्सी, राईट. ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत, यालाच आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आता वेल्थ क्रिएशनसाठी, वेल्थ अट्रॅक्शनसाठी. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि वेल्थ अट्रॅक्शन या दोघांचं काय इंटर लिंकेज आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला वेल्थ मास्टरीच्या दृष्टीने शिकायच्या आहेत. वेल्थ मास्टरी, राईट. फार महत्वाचा टॉपिक आहे हा. याच्याने जीवनात परिवर्तन आणि बदल घडतात, 100% बदल घडतात. आणि कसे बदल घडतात आणि आपण काय करतो नेमकं, की जेणेकरून काही गोष्टी, काही प्रॉब्लेम येतात आपल्याला. आणि दिस इज व्हॉट, जी फ्रिक्वेन्सी आपण सेट केलेली आहे ती फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी दिस मेक्स ह्यूज डिफरंट. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. खूप आनंद झाला मला पुन्हा सगळ्यांना या पॅनलवर पाहिल्यानंतर. आणि याच्याबरोबर अजून मी काल व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या की आपल्याला फ्रिक्वेन्सी सेट करायच्या आहेत, राईट. ज्या आपल्या फ्रिक्वेन्सी आहेत, इमोशनल पॅटर्न आहेत, ज्या फिलिंग्स पॅटर्न आहेत, आणि हे फिलिंग्स पॅटर्न कसे आपले बिलीफ डेव्हलप करतात आणि हे बिलीफ कसे थॉट्स डेव्हलप करतात, कसे ऍक्शन डेव्हलप करतात, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होते. ती एक वेगळी एक्झरसाइज आहे, FTPA एक्झरसाइज. आणि त्यामध्ये ब्ल्यू प्रिंट ठरणार आहे. मी त्याचे काही सॅम्पल पण दाखवेन आता तुम्हाला. ज्या कुणाला व्यक्तीला म्हणजे आपल्या हा व्हिडिओ सुद्धा नंतर मी ग्रुपवर पोस्ट करेन, ज्यांना आता नाही शक्य ते नंतर सुद्धा जॉईन करू शकतील, पाहू शकतील. त्यांच्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फ्रिक्वेन्सीची सेट केलेली आहे. आणि पर्टिक्युलरली हा चॅप्टर फक्त अ, हा चॅप्टर फक्त वेल्थसाठी आहे, वेल्थसाठी, राईट, वेल्थसाठी, धनसंपत्तीसाठी. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, फक्त फोकस आता वेल्थ क्रिएशनसाठी करावं लागणार आहे. वेल्थ क्रिएशन. एखाद्या व्यक्तीने त्याची फ्रिक्वेन्सी 10,000 किंवा 50,000 रुपीज याला सेट केलेली आहे. उदाहरणार्थ, जर फक्त 50,000 किंवा 10,000 रुपीज त्याला अर्न करायचे आहेत, तर त्यासाठी काहीही झालं तर हे 10,000च्या वर जाणार नाही किंवा 10,000च्या खाली जाणार नाही, बरोबर त्या 10,000ला सेट होईल. आणि मोस्ट ऑफ द फॅमिलीज ते इतकं स्ट्रगल करतात ह्या गोष्टीसाठी आणि बऱ्याच वेळा प्रयत्न सुद्धा करतात, परंतु अचानक काही गोष्टी किंवा काही एक्सपेन्सेस, काही खर्च असे येतात की त्यांची ती लेवल असते ती बरोबर होते. बऱ्याच वेळा हा अनुभव पण घेतला असेल. आणि बऱ्याच मोठमोठे व्यक्ती, बिझनेसमन आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ऍक्टर आहेत, स्पोर्ट्स पर्सन आहेत, ह्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा फॅक्टर मॅटर करतो, राईट. आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही कशी सेट करायची याविषयी आपण आज बोलणार आहोत. बऱ्याच वेळा हे एक्झाम्पल मी दिलेलं आहे. रेडिओ मिरची किंवा रेडिओचा जो ट्यूनर असतो, हा जर ट्यूनर सेट केला तर ज्या चॅनलला हा सेट केलेला आहे एक्झॅक्ट तेच लोकेशन किंवा तोच चॅनल त्या रेडिओवर प्रसारित केला जातो, राईट. तेच दाखवलं जातं. तसं आपल्या जीवनात सुद्धा ऍप्लिकेबल आहे. डोनाल्ड ट्रम्प ह्या व्यक्तीचं जर उदाहरण घेतलं, म्हणजे USA चे प्रेसिडेंट होण्यापूर्वीची गोष्ट, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 90% वेल्थ किंवा त्यांची संपत्ती, धनसंपत्ती, मनी हे लॉस झालं होतं, राईट. इतक्या मोठ्या लॉस नंतर सुद्धा एखादा व्यक्ती सर्वाईव्ह करतोय, याचा अर्थ काय? कारण त्यांनी त्यांची जी ब्ल्यू प्रिंट होती किंवा त्यांचं जे फ्रिक्वेन्सी होती, ही फ्रिक्वेन्सी त्यांनी सेट करून ठेवली होती किंवा सेट झाली असेल ती आधी. तर पुन्हा शून्यात जाऊन सुद्धा ते त्यावरच्या ऑप्टिमम लेवलला पोहोचू शकले. येस, इट इज पॉसिबल. आणि एक बिझनेसमन किंवा बिझनेस वुमन ही गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने
समजू शकतात की ज्यांच्या जीवनामध्ये अप अँड डाऊन होत आहेत असे काही व्यक्ती. बरोबर. आणि याच्यावर आपल्याला काम करायचंय. तर किती प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत ह्या? आता बरेच व्यक्ती म्हणतील की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. नाही, फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नाही, तर दोन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत. एक आहे मनी मेकिंग फ्रिक्वेन्सी. मनी मेकिंग, ज्या व्यक्तींची मनी मेकिंग फ्रिक्वेन्सी आहे यांना आयुष्यभर किंवा त्यांच्या संबंध जीवनात पैशांसाठी काम करावं लागतं. राईट. मोठमोठे बिझनेसमॅन असतील, बिझनेस टायकोन असतील, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पैशांसाठी काम करावं लागतं. जर काम नाही केलं तर त्यांच्या आतमध्ये एक फिअर फॅक्टर, स्केअरसिटी असते, भीती असते की हे जर डाऊनफॉल झालं तर. म्हणून मनी मेकिंग जी फ्रिक्वेन्सी आहे, आणि आज 90%, 97% व्यक्तींची, कुटुंबाची, फॅमिलीची ही फ्रिक्वेन्सी आहे मनी मेकिंग फ्रिक्वेन्सी. मनी मेकिंग, फक्त पैसा कसा कमवायचा याच्यावर ते फोकस करतात. कळालं? परंतु एक दुसऱ्या प्रकारची पण फ्रिक्वेन्सी आहे. ती कुठली फ्रिक्वेन्सी आहे? वेल्थ मेकिंग फ्रिक्वेन्सी. वेल्थ म्हणजे काय? संपत्ती. मनी मेकिंग फ्रिक्वेन्सी मध्ये काय केलं जातं की पैसा जर कमवायचा आहे तर प्रथम पैसा पाहिजे, धनसंपत्ती हवी. बरोबर. परंतु वेल्थ क्रिएशन मध्ये काय केलं जातं? वेल्थ क्रिएशन मध्ये त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी सेट केली जाते, किंवा त्याचे जे थॉट्स आहेत, बिलीफ्स आहेत, त्या अनुषंगाने डिझाईन केले जातात वेल्थ फ्रिक्वेन्सी. आता वेल्थ आणि मनी, मनी मेकिंग आणि वेल्थ मेकिंग यामध्ये डिफरन्स काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्हचा अर्थ काय होतो? जी धनसंपत्ती कमवण्यासाठी तुम्हाला स्वतः प्रेझेंट व्हावं लागतं, प्रेझेंट असावं लागतं, त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह. जर तुम्ही असाल तरच ती धनसंपत्ती तुमच्याकडे येईल. तुम्ही नसाल तर ती धनसंपत्ती येणार नाही. उदाहरणार्थ, जर तुमचा जॉब असेल तर त्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला स्वतः प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. परंतु जर तेच तुम्ही शॉप रेंटवर दिलेली, तुमची प्रॉपर्टी रेंटवर दिलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट राहावं लागणार नाही. याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. याचाच अर्थ याला वेल्थ मेकिंग म्हणतात. आणि ही वेल्थ मेकिंग मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम याच्यावर आधारित आहे. आणि याच्यावर जर फोकस केला, याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं, तर लक्षात येईल की इट इज वन ऑफ द इझिएस्ट आणि बेस्ट वे टू सर्वाइव्ह. 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष व्यक्ती धनसंपत्ती कमवण्यासाठी, अर्निंगसाठी पूर्ण प्रयत्न करतात, परंतु अचीव होत नाही. परंतु त्यातील काही क्षण, काही वेळ किंवा काही टाइम पिरियड जर त्यांनी मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा ऍक्टिव्ह इन्कम कसा प्राप्त होईल याच्यासाठी दिला, तर त्यांच्या जीवनामध्ये चेंजेस होतील किंवा इम्प्रूव्हमेंट होईल. याचा अजून एक एक्झाम्पल देता येईल. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये फायनान्शियल लॉसेस झाले, त्यावेळेस ते सुद्धा ऑलमोस्ट शून्यात गेलेले होते. बरोबर. परंतु पुन्हा त्यांनी स्ट्रगल करून किंवा मेहनत करून त्यांनी, जे एकदम डाऊनफॉल झाला होता, हे फ्रिक्वेन्सी सेट असल्यामुळे पुन्हा ते या फ्रिक्वेन्सीला आले आणि आज स्टेबल आहेत, किंवा पुन्हा त्यांनी कमबॅक केला आणि इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यांच्या ज्या पर्टिक्युलर फील्ड आहे त्या फील्डमध्ये त्यांनी पुन्हा कार्य केलं. बरोबर. या दोनही एक्झाम्पल, भारतीय असेल किंवा अमेरिका असेल किंवा अजून जगभरातल्या, तर बऱ्याच ठिकाणी, देशांमध्ये हे एक्झाम्पल पाहायला मिळतात. तर दिस इज व्हॉट कॉल्ड
वेल्थ मेकिंग ह्या दोन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत, एक मनी मेकिंग आणि एक वेल्थ मेकिंग. तर वेल्थ मेकिंग फ्रिक्वेन्सी मध्ये ही फ्रिक्वेन्सी सेट कशी करायची याच्यावर पण आपण बोलणार आहोत, आणि हे वेगवेगळे टप्प्याटप्प्यातले सेशन्स आहेत. आज एक आहे, उद्या परवा कदाचित हे छोटे छोटे सेशन्स जे आपण घेणार आहोत यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करता येईल की माझी फ्रिक्वेन्सी नेमकी काय आहे, आणि ह्या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला काम करून ही फ्रिक्वेन्सी चेंज कशी करायची ते पण आपल्याला शिकायचं आहे. राईट. आता एखाद्या व्यक्तीला जर वेल्थ मेकिंग वर कार्य करायचंय, वेल्थ मेकिंगचा याचा अर्थ सुद्धा असा होतो की माझ्या जीवनात मला पॅसिव्ह इन्कम, जो आज माझा अ, महिन्याभराचं जे काही माझं एक्सपेन्सेस आहे, जो काही माझा खर्च आहे, हा एक्सपेन्सेस प्राप्त होण्यासाठी अ, असे किती असेट्स मला निर्माण करावे लागतील जिथून मला हे इन्कम सोर्स जनरेट होईल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला महिन्याभरात हॉटेलिंग करायचं आहे, किंवा पेट्रोलचा खर्च हवा आहे, किंवा ग्रॉसरी हवी आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च हवा आहे, ह्या ज्या काही छोट्या छोट्या एक्सपेन्सेस किंवा घरातील ज्या आवश्यकता आहेत या फुलफिल करण्यासाठी, ह्या पूर्ण करण्यासाठी जेवढ्या धनसंपत्तीची आवश्यकता आहे, मल्टिप्लाय बाय तुमच्या पूर्ण आयुष्यभरात, म्हणजे इथून पुढे 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष मला हे जर उत्पन्न हवं असेल, अर्निंग सोर्स इन्कम जर जनरेट करायचं असेल, तर त्यासाठी मला आज किती रक्कम हवी आहे याचं एक कॅल्क्युलेशन असतं. आणि ह्या कॅल्क्युलेशन अनुसार, याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात. फायनान्शियल प्लॅनिंग, जे फायनान्शियल ऍडवायझर असतात, ते हे प्लॅनिंग सेट करून देतात. हे प्लॅनिंग सेट केल्यानंतर याच्यावर आपण कार्य करू शकतो. राईट. आजपर्यंत आणि बरेच असे व्यक्ती आहेत की ज्यांनी याच्यावर काम केलेलं आहे, याच्यावर कार्य केलेलं आहे, आणि हे केल्यानंतर त्यांना ते रिअलाइज झालं. माता भगिनी असतील किंवा अ, आता उद्योजिका म्हणून सुद्धा किंवा उद्योग क्षेत्रात सुद्धा बऱ्याच महिला कार्यरत आहेत, आणि फार मोठ्या लेवलला किंवा अतिउच्च लेवलला ज्या सीईओज आहेत, एमडीज आहेत, किंवा ज्यांनी पूर्ण कंपनीचं व्यवस्थापन केलेलं आहे, अशा काही महिला, बँकेचं व्यवस्थापन केलेलं आहे, बऱ्याच बँकेच्या, इंटरनॅशनल बँकांच्या सीईओ काही महिला आहेत. यांच्या जीवनात सुद्धा हे वेल्थ क्रिएशन मॅटर करतं. म्हणजे फायनान्शियल कॅल्क्युलेशन किंवा ऍडवायझर म्हणतात त्यांना, फायनान्शियल ऍडवायझर, की माझ्या जीवनामध्ये एवढी पर्टिक्युलर अमाऊंट, हे एवढी ठराविक रक्कम मला प्राप्त होण्यासाठी मला नेमकं काय करावं लागेल, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम कसे जनरेट करावे लागतील, याच्यावर अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि यालाच वेल्थ मास्टरी म्हणतात. वेल्थ मास्टरी, दोन प्रकारच्या संपत्ती आपण पाहिल्या, एक आहे मनी मेकिंग, धनसंपत्ती किंवा मनी, पैसा कमवण्यासाठी, आणि दुसरी आहे वेल्थ. वेल्थ म्हणजे खरोखर जी संपत्ती आहे, एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. ऍक्टिव्ह जिथे तुम्हाला कार्य करावं लागेल, पॅसिव्ह जे तुमच्या अनुपस्थितीत, म्हणजेच पैसा तुमच्यासाठी काम करेल, पैसा पैशासाठी काम करेल, आणि पैसा पैशाला घेऊन येईल. राईट. पैसा इन द सेन्स म्हणजे जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या पर्टिक्युलर गोष्टी, मग ते प्रॉपर्टी असेल, अं, उदाहरणार्थ गाडी असेल रेंटवर दिलेली, किंवा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस असेल, ओला उबेर सारखे जे कंपनीज आहेत, या कंपनी त्यांच्या स्वतःच्या कार किंवा गाड्या नाहीयेत, परंतु त्यांची ती कन्सेप्ट आहे, जो प्रोग्राम आहे, जे सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर आज त्यांच्यासाठी धनसंपत्ती कमवत आहे, आणि ते पण लाखो करोडोचा टर्न ओव्हर होत आहे. राईट. अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, आयडियाज, याला आयडिया म्हणतात. आणि ही एक आयडियाच आहे की जी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल आणते. परंतु आता हे जे आयडिया आहे, ही आयडिया निर्माण होण्यासाठी सुद्धा फ्रिक्वेन्सी पाहिजे.
काही व्यक्तींना रेडीमेड रेडीली अवेलेबल आयडियाज असतात, परंतु ते त्याच्यावर कार्य करत नाही. परंतु ही आयडिया कार्य करण्यासाठी सुद्धा, म्हणजे ती कल्पना जी शक्ती दिलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा काय पाहिजे? व्हिज्युअलायझेशन पाहिजे. व्हिज्युअलायझेशन पाहिजे म्हणजे काय पाहिजे? फ्रिक्वेन्सी पाहिजे, फ्रिक्वेन्सी. राईट. ही जी फ्रिक्वेन्सी आहे, हे जे तरंग आहेत, हे ज्या वेळेस योग्य अट्रॅक्शन साठी सेट होतील, त्यावेळेस तुमच्या जीवनात ती वेल्थ क्रिएट होईल. तर याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. तर दोन महत्वाच्या, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आज कॅल्क्युलेशन करायचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल, काही व्यक्ती आहेत जे नंतर रेकॉर्डिंग पाहतील. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत आहात, तर तुम्हाला आज दिवसभरात हे कॅल्क्युलेशन करायचं आहे की मला माझ्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी किती रुपयांची आवश्यकता आहे, किती धनसंपत्ती मला हवी आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. 5 लाख रुपये हवेत महिन्याला, 10 लाख रुपये हवेत, ऍज पर युअर कम्फर्ट झोन, किंवा तुमच्या अंतर्मनाला जे परफेक्ट वाटेल, की ज्यामध्ये जास्त बर्डन येणार नाही. काही व्यक्तींसाठी 5 लाख रुपये महिना अति आवश्यक आहे. काही व्यक्तींसाठी 1 लाख रुपये महिना आवश्यक आहे. 50,000 रुपये जर मिळाले तरी सुद्धा ते म्हणतील की एवढं जर माझं पॅसिव्ह इन्कम होत असेल तरी सुद्धा मी याच्यातून बरंच काही क्रिएट करेल. म्हणजे आज पहिली असाइनमेंट काय आहे, की तुम्हाला आज ठरवायचं आहे, कॅल्क्युलेट करायचंय की मला माझ्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी किती रुपयांची आवश्यकता आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आज महिन्याची 30 तारीख आहे. मागच्या महिन्याप्रमाणे याही महिन्यात माझं उत्पन्न 20 लाख रुपये झालेलं आहे. आणि हे 20 लाख रुपये अगदी आनंदाने आणि प्रेमाने माझ्यापर्यंत येत आहेत. त्यासाठी परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. राईट. Today is 30th of this month, and as per last month, this month also I am earning, or I have earned 20 lakh rupees per month happily and easily. अगदी सहज आणि आनंदाने मला 20 लाख रुपये प्राप्त होत आहेत. हे अफर्मेशन सेट करायचं, रेकॉर्ड करायचं. आज महिन्याची 30 तारीख आहे. मागच्या महिन्याप्रमाणे याही महिन्यात माझं उत्पन्न 2 लाख रुपये झालेलं आहे. अगदी आनंदाने आणि अगदी सहज. त्यासाठी परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. हे तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायचंय. हे जे पर्टिक्युलर अफर्मेशन आहे, हे जे दोन वाक्य आहे, हे सेंटेन्सेस आहे, हे रेकॉर्ड करायचे. आणि तुमच्या मोबाईलची कॉलर ट्यून सेट करायची. कॉलर ट्यून म्हणजे अलार्म, जो पहाटे वाजतो ना अलार्म, तो अलार्म सेट करायचा आहे. कळालं? ही एक फ्रिक्वेन्सी सेट करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. जी पण तुम्हाला रक्कम हवी असेल ती अमाऊंट सेट करायची आणि त्याच्या अनुसार तो अलार्म सेट करायचा. ह्या दोन गोष्टी अति महत्वाच्या आहेत. राईट. म्हणजे मी, आणि याच्यात तुम्ही बऱ्याच ऍड करू शकता. आय एम वेल्दी, आय एम मनी मॅग्नेट, धनसंपत्ती माझ्याकडे सहज आकर्षित होत आहे, असं तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आणि पहाटे ज्यावेळेस तुम्हाला उठायचं आहे त्यावेळेस तुम्ही हे रेकॉर्डिंग प्ले करायचं आहे. कळालं? बरेच सेशन होतील आपले असे, आणि त्या प्रत्येक सेशनमध्ये मी ही एक एक गोष्ट ऍड करत जाईल. दररोजच्या काही असाइनमेंट आहेत, त्या असाइनमेंट जर आपण केल्या तर जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये आतापर्यंत आपण आहोत, आता फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो माहिती? फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेंटली हे दोन शब्द आहेत. एक आहे फ्रिक्वेन्सी, एक आहे फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटली वारंवार. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? जे तरंग आहेत. बरोबर. आता तुमची रिअल फ्रिक्वेन्सी काय आहे? व्यक्ती इथे अंतर्मनात पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करेल की जीवनात माझ्याकडे सगळं काही येत आहे किंवा आकर्षित होतंय.
किंवा अफर्मेशन बोलेल किंवा सकारात्मक विचार ठेव, माझ्या जीवनात तर सगळं काही चांगलं आहे, बरोबर. पण रियालिटी काय, फॅक्ट काय, फॅक्ट सत्य परिस्थिती काय आहे? जर आज तुम्ही स्ट्रगल करताय धनसंपत्ती कमवण्यासाठी, बिझनेस सेट करण्यासाठी, रिलेशनशिप नाते टिकवण्यासाठी किंवा आरोग्यासाठी, ओव्हरवेट झालेला आहे, ओबेसिटी झालेली आहे, वजन वाढलेलं आहे उदाहरणार्थ, किंवा अजून मनीमध्ये, मनी फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा पैशांस संबंधित जर अडीअडचणी फेस करत असाल, तर तुमची फ्रिक्वेन्सी फार कमी झालेली आहे. म्हणजे 10 पैकी जर मार्क द्यायचे झाले असेल तर 1 किंवा 2 आहे किंवा 3 आहे. हेल्थसाठी सुद्धा. आणि प्रत्येक व्यक्तीने याच्यावर काम करायचंय आता. काय काम करायचं ते पण मी तुम्हाला शेअर करेन. आणि याच्यावर कॅल्क्युलेट केलं जातं. जी गोष्ट आपल्या जीवनात वारंवार घडत आहे, मग तिथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ही माझी फ्रिक्वेन्सी चुकीच्या पद्धतीने सेट झालेली आहे आणि याच्यावर मला काम करावं लागेल. लक्षात आलं? प्रत्येक व्यक्तीसाठी हे महत्वाचं आहे. आपण स्ट्रगल करत राहतो. जे प्रॉब्लेम आज, अडीअडचणी, संकट, समस्या आत्ता समोर आहेत त्या रिझॉल्व्ह करत राहतो. परंतु अल्टिमेट उपचार किंवा उपाय, सोल्युशन आपण शोधत नाही. आणि हा अल्टिमेट उपाय शोधणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. जीवनातले हे 4 प्रमुख पार्ट, भाग जे आहेत, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी, या 4ही गोष्टींसाठी ही फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल. फ्रिक्वेन्सी कशी सेट करायची? आता याच्या पण वेगवेगळ्या व्हेरियस पद्धती आहेत. इमोशन कसे सेट करायचे? इमोशन, आता इमोशन जर पाहिले तर पूर्ण जगामध्ये 100 पेक्षा जास्त इमोशन असतील. 100, नियर अबाउट 100, 100 असतील. परंतु आपल्याला वस्तू, परिस्थिती किंवा व्यक्ती नको आहे. कुठल्याही व्यक्तीला, जो पण माता भगिनी, मनुष्य, महिला, पुरुष इथं आहेत, जे पण हे व्हिडिओ ऐकतील, त्यांना वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती नकोय. मग काय हवंय माहितीये? त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या वस्तूबरोबर किंवा त्या परिस्थितीमधून जे इमोशन प्राप्त होते ते इमोशन पाहिजे. कळालं? कितीही सुंदर व्यक्ती असेल, परंतु त्याच्याबरोबर अगदी स्ट्रगल करून, संघर्ष करून, या जगाबरोबर फाईट करून विवाह केला, परंतु 3 महिन्यानंतरच त्यांना पुन्हा विभक्त व्हावं लागतं, वेगळं व्हावं लागतं. का? कारण ते फिलिंग नाहीयेत, इमोशन नाही डिलिव्हर होत. जर तिथे इमोशन, अँगर, गिल्ट, एन्झायटी असेल, तक्रार असेल, द्वेष असेल, तिरस्कार असेल, तर तो व्यक्ती म्हणतो याच्यापेक्षा स्वतंत्र राहिलेलं बरं, मी आनंदाने जीवन तरी जगेल. कळालं? म्हणजे आपल्याला व्यक्ती, वस्तू, परिस्थिती नको आहे. खूप मोठी चांगली पोझिशन मिळाली, फॅक्टरीमध्ये मॅनेजर झालात किंवा अतिउच्च पदावर बसलात, मॅनेजर किंवा अजून त्याच्यावरती डिपार्टमेंट हेड, परंतु तिथे जर पॉलिटिक्स, राजकारण चालत असेल किंवा तक्रारी येत असतील किंवा दररोज 12 तास काम करावं लागत असेल, 16 तास काम करावं लागत असेल, तर तो व्यक्ती म्हणेल आता हे पोझिशन सुद्धा नको मला. बरोबर? याचा अर्थ आपण फक्त इमोशनसाठी जगत आहोत, फिलिंगसाठी जगत आहोत. आणि आज जर मी काही व्यक्तींना विचारलं की तुमचे इमोशनची लिस्ट सांगा, गोलची लिस्ट प्रत्येकाकडे आहे. गोल, मला काय प्राप्त करायचं याची लिस्ट आहे, कदाचित असेल, ती पण नाहीये. 97%, 90% लोकांकडे ती गोलची लिस्ट सुद्धा नाहीये. ते फक्त आजचा दिवस कसा पुढे न्यायचा याच्यावर किंवा एवढाच फोकस असतो, राईट. परंतु खऱ्या अर्थाने काय करायला पाहिजे की मला कुठले इमोशन एक्सपिरियन्स करायचे आहेत, मला कुठले इमोशन, फिलिंग, अनुभव करायचे आहेत, त्याची एक ऍक्टिव्ह लिस्ट करणं गरजेचं आहे. कळालं? आणि ज्या वेळेस ही लिस्ट असेल त्यावेळेस ती फ्रिक्वेन्सी सेट होईल. हा फार महत्वाचा पार्ट आहे किंवा चॅप्टर आहे. याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी क्लॅरिटी येईल.
की मला माझ्या जीवनात फ्रिक्वेन्सी सेट कशी करायची आहे. राईट. ओके. आता मी काही तुम्हाला फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी ज्या काही हाऊ टू रेकग्नाइज युअर मनी फ्रिक्वेन्सी, आपली धनसंपत्तीची फ्रिक्वेन्सी काय आहे हे रिकॉग्नाइज करण्यासाठी एक टूल आहे, अगदी प्रभावी टूल, सायंटिफिक टूल आहे. आणि याचा जर उपयोग केला, वापर केला, तर आपल्याला रिअलाइज होईल की माझ्या अंतर्मनामध्ये काय स्थिती चाललेली आहे. ओके. आता मी तुमच्या बरोबर हे शेअरिंग करतोय. ओके. जस्ट अ मिनिट. आणि हे पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, हा एक एक्झरसाइज आहे आणि हा करणं आवश्यक आहे. ओके. तर यामध्ये काही प्रश्न आणि उत्तरं दिलेली आहेत. मोस्टली प्रश्नच आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आणि प्रत्येकासाठी हे फार महत्वाचं आहे. हं? की ह्या प्रश्नांची उत्तर हे असे टोटल 29 क्वेश्चन्स आहेत, 29 प्रश्न आहेत आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःची फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे. हा प्रोग्राम किंवा हे जे एक्सेल शीट आहे किंवा ही प्रश्न उत्तर मी तुमच्या बरोबर शेअर करेन, जेवढे व्यक्ती आता इथे प्रेझेंट आहेत त्यांच्या बरोबर. वेनेवर आय ट्राय टू सेट हाय टार्गेट, ज्या वेळेस मी मोठे ध्येय किंवा गोल सेट करतो त्यावेळेस मला कसं फील होतं. हा, जर तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होत असेल, तर भीती वाटत असेल, नकारात्मक भाव येत असतील, तर ते तुम्ही इथं लिहू शकता. आणि जर मोठे गोल सेट करताना तुम्ही कम्फर्टेबल असाल, कॉन्फिडेंट असाल, म्हणजे आत्मविश्वास पूर्ण असाल आणि सकारात्मक असाल, तर इथे तुम्हाला एक मार्क मिळेल, एक गुण मिळेल, एक पॉइंट मिळेल. कळालं. परंतु हे बऱ्याच व्यक्तींना माहिती आहे की मोठं गोल सेट केल्यावर आधी काय येतं, अंतर्मनात कॉन्फिडन्स येत नाही, मोस्ट ऑफ द टाइम भीती येते. वेनेवर आय डोंट अचीव्ह माय टार्गेट, ज्यावेळेस मला माझं टार्गेट गोल पूर्ण होत नाही त्यावेळेस माझ्या फिलिंग कशा असतात, आय फील स्ट्रेस, ताण तणाव, दुःख, असुरक्षितता आणि नकारात्मकता. धनसंपत्तीविषयी ज्यावेळेस मी माझ्या कुटुंबामध्ये किंवा फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, मित्रपरिवारांमध्ये बोलतो त्यावेळेस मला कसं वाटतं, किंवा माझेच पैसे परत मागायचे असतील त्यावेळेस मला कसं फिलिंग येतं, अनकम्फर्टेबल. म्हणजे काय की ऑकवर्ड फील होतं, अनकम्फर्टेबल फील होतं किंवा नकारात्मक. वेन आय एम नॉट एबल टू बाय समथिंग एक्सपेन्सिव्ह, ज्यावेळेस एखादी महागडी वस्तू मी घेऊ शकत नाही किंवा माझ्या आवाक्या बाहेर आहे, त्यावेळेस माझं फिलिंग कसं असतं की आपल्याला जीवनात काटकसर करायला हवी, कॉम्प्रोमाइज, किंवा माझ्याकडे एवढं पर्याप्त नाही आहे, किंवा नकारात्मक फिलिंग येतात. बरोबर. आणि ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आहेत की मी ग्रेटफुल असतो. आता इथे क्रिएटिव्हिटी नाही करायची आहे, जे तुम्हाला सत्य आज फील होतंय तेच लिहायचं आहे. ओके. वेन आय हॅव आस्क फॉर मनी, पैशांविषयी जर कुणाला मागायचं असेल, म्हणजे माझे स्वतःचे नाही दुसऱ्यांचे सुद्धा, किंवा त्यांचेच पैसे मदत मागायचे आहे, त्यावेळेस मला कसं फील होतं, म्हणजे ज्याला म्हणतात ना अशेम फील होतं, म्हणजे लाज वाटते किंवा ओशाळवाणं वाटतं, कधी कधी राग येतो, अनकम्फर्टेबल होतं, नकारात्मक फिलिंग येतात. माझे प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा पुढे जात आहेत, प्रगती करत आहेत, हे पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर मला कसं वाटतं, म्हणजे जेलस फील होतं, ईर्ष्या किंवा डिस्पेरेट वाटतं, किंवा नकारात्मक फिलिंग पुन्हा आहे. डिस्पेरेटचा अर्थच हा होतो की अनकम्फर्टेबलचाच एक पार्ट आहे हा. राग येतो, क्रोधाचा एक भाग आहे. आणि काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत जे माझ्या म्हणजे धनसंपत्तीचं आणि माझं याच्यामध्ये अजून काही निगेटिव्ह आहेत का जे तुम्हाला वाटतं.
म्हणजे केअरलेस आहेत किंवा इरिस्पॉन्सिबल आहे, पैशांविषयी काही कळत नाही किंवा जबाबदारीची जाणीव नाही, किंवा भीती आहे, स्केअरसिटी आहे, हे अदर दॅन दिस. म्हणजे वरती जे काही लिस्ट केलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळं जर तुम्हाला काही आठवत असेल की माझं रिलेशन कसं आहे पैशांसोबत, तर तुम्ही याच्यावर काम करू शकता. काम करायचे म्हणजे ती फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे, परंतु आता तिथे लिहायचंय. आता हे झालं आपलं इमोशन. तर आता याच्याबरोबर आपले थॉट्स आणि बिलीफ काय सांगतात. धनसंपत्ती कमवणं खूप अवघड आहे, खरं का खोटं, ते इथं विचारलेलं आहे. राईट. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, हो हो, पैसा कमवणं सोपी गोष्ट नाही. आणि मोस्टली घरामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा केली जाते. बऱ्याच वेळा बोललं जातं ना, क्रिएटिंग वेल्थ इज व्हेरी डिफिकल्ट, मेकिंग मनी इज डिफिकल्ट आणि क्रिएटिंग वेल्थ इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपली इस्टेट प्रॉपर्टी जर कमवायची असेल तर खूप अवघड आहे, असा थॉट्स जर मनात येत असेल, असा बिलीफ जर विश्वास निर्माण झाला असेल, तर त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी, म्हणजे कसं काय त्याच्या जीवनामध्ये ऑपॉर्च्युनिटी, संधी येतील. बरोबर. आणि हे अगदी ट्रान्सपरंट आहे, अगदी पारदर्शक आहे. यामध्ये तर्क वितर्क करायची आवश्यकता नाही. ज्याचे विचारच असे आहेत त्याच्या जीवनामध्ये तो फायनान्शियल स्ट्रगल करणार नाही तर काय करेल. देर इज मच हार्ड वर्क रिक्वायर्ड. खूप कष्ट घ्यावे लागतात. राईट. म्हणजे सहजासहजी पैसा मिळत नाही थोडक्यात. अं, खूप पैसा मिळवला ना तर देवधर्म सुचणार नाही. म्हणजे आध्यात्मिकता निघून जाईल. बरोबर. काही व्यक्तींचं असं म्हणणं असतं, क्रिएटिंग बिग मनी गोल इज बिंग लोभी. लोभी व्यक्ती मोठमोठे ध्येय ठेवतात, असं सुद्धा काही लोक सांगतात स्वतःला. म्हणजे एखाद्याला विचारलं, अरे तू तुझे ध्येय मोठे का ठेवत नाही, तर तो काय म्हणेल की नाही, मला जेवढं काय आहे तेवढं पर्याप्त आहे. राईट. आणि भरपूर पैसा कमवणं जीवनात कशासाठी आवश्यक आहे. इट इज नॉट इम्पॉर्टंट, हे महत्वाचं नाहीये. त्याच्यापेक्षा माणुसकी कमवावी. राईट. पण माणुसकी आणि पैसा याचा संबंध आपण लावतो, ऍक्च्युअल काही संबंध नाहीये. काही व्यक्ती ज्यांच्याकडे धनसंपत्ती नाहीये पण ते बिना माणुसकीचे आहेत. गॅरंटी आहे का ज्याच्याकडे पैसा नाही तो माणुसकीचाच असेल, ट्रस्टवर्दीच असेल, विश्वासपात्रच असेल. आणि काही व्यक्ती ज्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहेत पण तरी सुद्धा ते माणुसकी जपतात, मोठमोठे प्रोजेक्ट्स करतात. जसं रतन टाटा साहेब, त्यांनी समाजसेवेसाठी किती काही धनसंपत्ती चॅरिटी म्हणून दिलेली आहे, दान दिलेली आहे. 1500 कोटी रुपये फक्त कोरोनाच्या काळात त्यांनी दिले होते, भारत सरकार गव्हर्नमेंटला. कळालं. पण आपण इथे अं, हा बिलीफ किंवा हा थॉट आपल्या अंतर्मनात निर्माण केलेला आहे, मला मनी मॅनेज करता येत नाही, पैसा आला की माझा लगेच खर्च होतो, इतस्तत हा विखरला जातो. हा सुद्धा भाव मनात येतो, किंवा हे सुद्धा एक बिलीफ आहे. फोकसिंग ऑन मेकिंग मनी मीन्स लेस टाइम. फक्त पैसा कमवायचा विचार केला तर जीवन जगायला वेळच नाही मिळणार हो. मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. पण हे सुद्धा चुकीचा थॉट आहे. राईट. आणि अजून काही निगेटिव्ह थॉट्स आणि बिलीफ्स असतील ते सुद्धा तुम्हाला लिहायचे. हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आणि ज्यांच्याकडे एक्सेल शीटची फॅसिलिटी उपलब्ध आहे त्यांच्यासाठी मी ही एक्सेल शीट पण देईल. आणि काही व्यक्तींचं ऍक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये काय असतं, कृती. आता बिलीफ झाले, थॉट झाले, इमोशन झाले, राईट. परंतु काही व्यक्तींची म्हणजे याच्यावरच तर कृती अवलंबून आहे. मग ह्या कृतीमध्ये काय, मी आय एम लेझी, आळशी आहे, राईट. किंवा मी पोस्टपोन करतो, प्रोक्रास्टिनेट करतो, कार्य पुढे ढकलतो. कळालं. असे सुद्धा काही लोक आहेत. आज जर ते काम केलं तर ती ऑर्डर मिळू शकते किंवा तुमचं गोल अचीव होऊ शकतं. परंतु काही व्यक्ती काय म्हणतात की आजच्या ऐवजी उद्या करू. कळालं.
ही एक ऑपॉर्च्युनिटी होती. धनसंपत्ती आज जर तुम्ही पाहिलं ना, तर 80 to 90% व्यक्ती धनसंपत्तीसाठीच काम करतायत, आणि कदाचित काही व्यक्तींनी घर पण सोडले, म्हणजे पहाटे कामाला पण गेलेले आहेत. परंतु जे व्यक्ती घरात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी होती. कसली? की इ- पैशांचं जे ज्ञान आहे ते प्राप्त करण्याची ही एक संधी होते. ठीक आहे, ज्यांच्याकडे हा रेकॉर्डेड व्हिडिओ जाईल त्यांच्याकडे ती आहे अजूनही. परंतु ज्या व्यक्तींना लाईव्ह काही जर प्रश्न उत्तर असतील, काही विचारायचं असेल, तर त्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होती. परंतु प्रोक्रास्टिनेट, राईट, म्हणजे पुढे ढकलणं, चाल ढकल करणे. काही व्यक्तींना जीवनामध्ये रिस्क घ्यायला, रिस्क म्हणजे काय, की ज्याला रिस्कच म्हणता येईल, कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड म्हणजे काय, मोजून मापून घेतलेलं आव्हान, चॅलेंजेस, रिस्क. काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. तर तुम्हाला काय वाटतं ते इथं लिहायचं आहे, राईट. एखाद्या व्यक्तीला जर त्याचा बिझनेस सेटअप करायचा असेल आणि 5 ते 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील, तर ती काय आहे, रिस्क. आणि सगळ्यात मोठा रिस्क टेकर कोण आहे माहितीये? या भारतातील शेतकरी. पाऊस पडेल का नाही, अवकाळी पडेल किंवा पडणारच नाही, कोरडं राहील, किंवा वातावरण बदलेल, किंवा कुठला नवीन रोग येईल, हे सगळं माहिती नसताना सुद्धा ते रिस्क घेतात आणि पेरणी करतात. ओळपणी करतात, पेरणी करतात, मशागत करतात, जे पण त्यांना काय करायचे पे आणि ते केल्यानंतर त्याच्यात लक्ष देतात, दिवस रात्र कष्ट करतात. यांच्यापेक्षा मोठा रिस्क टेकर कोण आहे? बरोबर. खरोखर त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं खूप आहे, परंतु इथे या प्रश्नाचा अर्थच आहे की मी माझ्या जीवनामध्ये जास्त रिस्क नाही घेऊ शकत. पण जो रिस्क नाही घेणार त्याच्या जीवनात प्रगती तरी कशी होणार? हा. आणि काही व्यक्तींना फक्त फ्री मध्ये पाहिजे, फ्री. आता ज्या व्यक्तींना फ्री मध्ये पाहिजे त्यांची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी सेट झालेली आहे. ज्यांना फ्री पाहिजे मग त्यांना कमी मिळेल. कळालं? आणि ज्यांना म्हणजे पे करणारी एक कम्युनिटी आहे आणि एक फ्री मधली कम्युनिटी आहे. पण जे पे करून प्राप्त करतात त्यांना त्याचे रिटर्न खूप चांगले मिळतात. म्हणून बऱ्याच वेळा म्हणतात ना, फ्री मध्ये मिळेल किंवा मिळतं त्याची व्हॅल्यू राहत नाही. कळालंय? आता याच्यात तुमचं काय आहे योगदान, किंवा तुमचे अंतर्मनात काय विचार आहेत ते तुम्हाला इथे लिहायचंय. पुन्हा एकदा सांगतो, हे क्रिएटिव्हिटी नाहीये. असं नका समजू की मला सकारात्मक विचार करून हे भरायचंय. नाही, तुमची सद्य परिस्थिती काय आहे ते इथे लिहायचंय प्रामाणिकपणे, कारण आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. कळालं? आणि अजून काही निगेटिव्ह ऍक्शन आहेत का? नॉट पुटिंग इफर्ट्स, गेटिंग डिस्ट्रॅक्टेड. एखादा गोल, एखादा प्रोजेक्ट सेट केला तर त्याच्यापासून मी डिस्ट्रॅक्ट होतो, मध्येच काहीतरी वेगळं करायला लागतो. कळालं? मध्येच काहीतरी वेगळं करायला लागतो, किंवा माझ्या जीवनामध्ये अजून काही आवश्यकता, जे आवश्यक आहे ते करत नाही, आणि जे नाहीये त्याची तेच करत राहतो. कळालं? ओके. अजून काही वेल्थ विषयी तुमच्या जर काही अंतर्मनात ऑब्स्टॅकल असतील, अडी अडचणी असतील, तर त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. आता हे एक महत्वाचं आहे. आता ही माय करंट फ्रिक्वेन्सी, आता सध्याच्या वस्तुस्थितीत जीवनात माझ्या बरोबर जे काही होत आहे ते इथे दिलेले आहे. हा. आर यू मेकिंग डबल इन्कम? जेवढा तुमची आवश्यकता किंवा खर्च आहे त्याच्यापेक्षा तुम्ही दुप्पट उत्पन्न कमवत आहात का? येस किंवा नो ते इथे लिहायचं आहे. तुम्हाला काही कर्ज, लोन्स किंवा डेब्ट्स, म्हणजे ज्यांच्याकडनं धनसंपत्ती घेतल्यात, काही उधार वगैरे आहे, ते चुकवायचं आहे का, किंवा ते परत द्यायचंय का? म्हणजे द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही लोन घेतलेले का, थोडक्यात तुमच्यावर लोन आहे का? दर महिन्याला 10%, तुमच्या उत्पन्नाच्या 10%, 1 लाख रुपये जर तुमचं उत्पन्न असेल तर 10,000 रुपये तुमचं सेव्हिंग होतं का?
35,000 रुपये असतील तर 3,500 रुपये सेव्हिंग करताय का? म्हणजे ते एका विशिष्ट अकाउंट मध्ये तुम्ही एफडी म्हणा, रिकरिंग म्हणा, त्यामध्ये सेव्ह करत आहात का? ही करंट फ्रिक्वेन्सी आहे. जर करत नसाल तर नो लिहा तिथे. राईट. आणि धनसंपत्ती कशी वाढवावी याच्याविषयी, याच्यासाठी तुम्ही नियमितपणे स्वतःला अपग्रेड करत आहात का? शिक्षण प्राप्त करत आहात का? नवीन गोष्टी शिकत आहात का? आणि दुर्दैवाने 90% लोक नाही शिकत. एखादा नवीन मनी मॅग्नेट कोर्स, वेल्थ मास्टरी कोर्स किंवा पैशांसंबंधी नियोजनाचा कोर्स जर आला तर खरोखर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड आहात का? तुम्ही तो कोर्स शिकत आहात का? पैशांचं ज्ञान घेत आहात का? कळालं? आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी किंवा तुमच्या लाईफस्टाईल जीवनानुसार ती लाईफस्टाईल तुम्ही सेट केलेली आहे का? बरोबर. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. हे किती प्रश्न आहेत माहितीये? हे टोटल 29 क्वेश्चन्स आहेत. आणि ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अंतर्मुख करेल. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचार केल्यानंतर, मननचिंतन केल्यानंतर तुम्ही अंतर्मुख व्हाल. अंतर्मुख, अंतर्मनात जाऊन डोकावून पाहाल, अरे खरोखर मी काय करतोय. कळलं? आणि हे आपल्याला आता या काही दिवसांमध्ये शिकायचंय. खरोखर याच्याने जीवनामध्ये फार महत्वाचं ट्रान्सफॉर्मेशन येईल. याच्यासाठी बरेच उपाय आहेत, बऱ्याच ऍक्शन्स आहेत, कृती आहेत, आणि ज्याच्यावर आपल्याला आता काम करायचंय. राईट. इथे मी माझी स्क्रीन शेअरिंग थांबवतो. फ्रिक्वेन्सी याचा अर्थ सराव आणि प्रॅक्टिस. फ्रिक्वेंटली, फ्रिक्वेन्सी वारंवार जी गोष्ट माझ्या जीवनात घडत आहे, वारंवार जर मी अंतर्मनात दुःखी आणि आहत होत असेल तर ती माझी फ्रिक्वेन्सी आहे. आणि ती जर बदलायची असेल तर मला काय करायला लागेल? वारंवार अशा कृती कराव्या लागतील की ज्याच्याने फ्रिक्वेन्सी सेट होईल. बरोबर. आपल्याला असं वाटतं की एकदा श्रवण केलं, एकदा ऐकलं तर त्याच्याने माझी फ्रिक्वेन्सी बदलेल, पण तसं नाहीये. याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. राईट. आता इमोशनल फ्रीडम टेक्निक काय आहे तर त्याच्यावर फार पूर्वी आपण बोललेलो आहोत. परंतु आता एक निगेटिव्ह किंवा चुकीचा बिलीफ जो काय आहे तो आपण घेऊया. उदाहरणार्थ, स्केअर सिटी असेल. मला धनसंपत्तीविषयी थोडी भीती वाटते, अंतर्मनात काळजी वाटते, चिंता वाटते. राईट. हा, मग त्यावेळेस काय करायचं आता? हा, त्यावेळेस एक काम करायचं. आता EFT टेक्निक हे मी शिकवतो. अं, बरं, माझ्याकडे पहा इथं. हा एक पोर्शन आहे आपला, हाताचा. राईट. इथे काही इमोशन असतात तर इथे टॅपिंग करायचं. याला टॅपिंग इमोशन म्हणतात. टॅपिंग, टॅपिंग करायचंय. आणि टॅपिंग करताना काय म्हणायचं माहितीये? इवन दो आय फील स्केर्ड, इवन दो आय फील इनसिक्युअर, काय होईल पुढे मला त्याची असुरक्षितता वाटते. इवन दो आय फील स्ट्रेस्ड, मला आता खूप ताण तणाव आहे किंवा खूप चिंता आहे, अँक्साइटी आहे. राईट. इवन दो आय फील वरीड, इवन दो आय फील वरीड, इवन दो आय फील अँग्री, काही धनसंपत्ती मिळत नाहीये एखाद्या व्यक्तीकडून, तरी सुद्धा आपण काय म्हणू शकतो? इवन दो आय फील अँग्री, इवन दो आय फील वरीड, इवन दो आय फील स्ट्रेस्ड, जरी मला चिंता वाटत असेल, ताणतणाव वाटत असेल, तरी सुद्धा आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज. मी स्वतःचा स्वीकार करतो, मी स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा. मोस्ट ऑफ द टाइम ह्या बाहेरच्या ज्या सराउंडिंग किंवा सिच्युएशन आहेत, याच्याशी आपल्याला काही घेणे देणे नाही. आपल्याला अपराधीपणाची भावना ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस आपली फ्रिक्वेन्सी डाऊन होते. लक्षात आलं? हा. प्रॉब्लेम
पैसा बुडला याचा नाहीये, प्रॉब्लेम याचा आहे की मला ते अपराधीपणा वाटतो, मी का केलं, मी हे पाऊल का उचललं, आणि स्वतः स्वतःची घृणा करायला सुरुवात करतो व्यक्ती. कळालं? तर आता काय म्हणायचं, इवन दो आय फील इनसिक्युअर अबाउट मनी, बट आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. मी जसा आहे तसा मी माझा स्वीकार करतो. मला माहिती आहे की असुरक्षिततेची भावना माझ्या आतमध्ये आहे, तरी सुद्धा मी माझ्यावर प्रेम करतो आणि मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. कळालं? हे हे जसं तुम्ही कराल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. Right? हा, माझ्या बरोबर सगळ्यांनी करा. इवन दो आय फील इनसिक्युअर, असुरक्षिततेची भावना जरी असली तरी सुद्धा मी माझ्यावर प्रेम, 3 वेळा म्हणायचं, मी माझ्यावर प्रेम करतो, मी माझा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा. ओके. आता डोळ्यांच्या वरती आणि इथं टॅपिंग करायचं. इनसिक्युअर फिलिंग रिलीज. मी हे असुरक्षिततेची जी फिलिंग आहे ना, भावना आहे ना, ती मी रिलीज करतोय, ती मी सोडून देतोय, मी माझ्या जीवनातून काढून टाकतोय. इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. आता बरोबर दोन्ही डोक्यांच्या मध्ये, राईट, असं इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. दोन्ही डोळ्यांच्या खाली इनसिक्युअर फिलिंग रिलीज, कारण हे इमोशन इथं स्टोअर झालेले आहेत. इनसिक्युअर फिलिंग रिलीज, स्ट्रेस फिलिंग रिलीज, स्ट्रेस फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. नाकाखाली इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. हनवटी इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. दोन्ही हे बोन्स जे आहेत याच्यावर इनसिक्युअर फिलिंग रिलीज, कॉलर बोन म्हणतात याला, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. इथे टॅपिंग, इथे इमोशन स्टोअर झालेले आहेत. एखाद्या विषयी राग, द्वेष, तिरस्कार असेल, तो आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची जागा करतो आणि कधी कधी चेहऱ्यावरून हे भाव स्पष्ट होतात. जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा आकसला गेला असेल ना, तर ते समजायला हवं की माझ्या आतमध्ये काहीतरी मी सप्रेस करून इनसिक्युअर फिलिंग रिलीज. आर्म, हाताच्या खाली थोडस इथे, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज, इनसिक्युअर फिलिंग रिलीज. आणि त्यानंतर हे जे नेल्स आहेत, नेल्स इथे, जिथे हे नेल आणि ही स्किन आहे इथे, इथे टॅपिंग करायचंय. इनसिक्युअर फिलिंग रिलीज, 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 इनसिक्युअर फिलिंग रिलीज. आणि आता स्वतःला म्हणा, आय एम फिलिंग रिलॅक्स, आय फील रिलॅक्स, आय फील सिक्युअर अबाउट मनी. धनसंपत्तीविषयी माझ्या अंतर्मनामध्ये पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे. कळालं? तर ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या आपण नंतर डिस्कस करणार आहोत. सर्वांनी EFT ही जी टेक्निक आहे ही करणं अति आवश्यक आहे. डॉक्टर मसारू मोटो यांनी त्यांच्या प्रयोगावरून हे सिद्ध केलं होतं, टेक्निकल सायंटिफिक रिसर्च केला, की ज्या पाण्याला, काचेचे 2 ग्लास जर घेतले आणि एका ग्लासवर लव लिहिलं, प्रेम, आणि दुसऱ्या ग्लासावर हेट लिहिलं, तिरस्कार, आणि याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि हे फ्रीझर मध्ये ठेवलं, दुसऱ्या दिवशी चेक केलं, मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा चेक करण्याची गरज नाही, सूक्ष्मदर्शकाखाली, परंतु प्रत्यक्ष डोळ्यांना पाहून सुद्धा तुम्हाला समजेल की ज्याच्यावर प्रेम लिहिलेलं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, मॉलिक्यूल आहे, ते वेगळं झालेलं आहे. सूक्ष्मदर्शकाखाली जर त्याचा एखादा कण घेऊन पाहिला तर ते अति प्रभावीपणे तुम्हाला रिअलाइज होईल. आणि ज्याच्यावर हेट लिहिलं होतं त्या काचेच्या ग्लासला कदाचित तडा गेलेला आहे. आणि 90% लोकांच्या जीवनामध्ये असं झालेलं आहे की त्यांनी हा प्रयोग केला आणि जे मी आता बोलतोय तसं झालं, काचेच्या ग्लासला तडा गेलेला आहे, क्रॅक केलेला आहे. कळालं? हे जर त्या ग्लासभर पाण्यासाठी उपयोगी होऊ शकतं,
तर आपल्या जीवनात जिथे आपल्याही शरीरामध्ये मोर दॅन 70% वॉटर आहे, तिथे पण हे किती प्रभावीपणे लागू पडेल. म्हणून आपली फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. व्हेरी गुड. आता याबरोबर अजून काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्या बरोबर शेअरिंग करायच्या आहेत. आणि जे गोल्ड बॅच मधले आपले सदस्य आहेत त्यांच्याबरोबर हे डिस्कशन करायचंय. तर स्क्रीनवर मी तुम्हाला एक गोष्ट, एक छोटस शेअरिंग करतो. एक्सेल शीट. ओके. ही एक्सेल शीट तुम्हाला दिसतीये, राईट? राईट. तर यामध्ये आता आपल्या जीवनाचे जे हे 4 पार्ट आहेत, 4 भाग आहेत, किंवा जीवनाचे 4 प्रमुख क्षेत्र आहेत. यामध्ये हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, किंवा करिअर आहे, किंवा धनसंपत्ती. हा, हेल्थ, रिलेशन, करिअर अँड मनी. तर याच्यामध्ये मी स्वतःला आता किती मार्क दिलेले आहेत, किती पॉइंट दिलेले आहेत, आणि याच्यावरून हे सगळं विश्लेषण करायचंय आपल्याला. माझ्या जीवनात आता सध्या स्थितीला काय प्रॉब्लेम आहेत, काय फिलिंग आहेत, काय बिलीफ आहे, काय मी कृती करतोय, चुकीची कृती. बरेचसे लोक अजाणतेपणे चुकीच्या काही सवयी आणि कृती करत असतात, तर ते काय आहे, आणि माझा इमोशनल व्ह्यू काय आहे ते याच्यातून लक्षात येईल. आणि इन यंग एनर्जी, किंवा माझ्या गरजा, किंवा माझे ग्राफोलॉजी, हँड रायटिंग. तर ह्या फॉर्म्युलेचा उपयोग करून आता आपल्याला लाईफ ब्ल्यूप्रिंट, किंवा जे मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे, अचीव करायचं आहे, त्याच्यावर कार्य करावं लागेल. कळालं? आणि हे करणं फार गरजेचं आहे. यामध्ये काही प्रश्नोत्तर करावे लागतील, 1 to 1 डिस्कशन करावं लागेल. तर ही एक फार महत्वाची स्टेप आहे आपल्या जीवनामध्ये, जी प्रत्येकाला करायची आहे. आणि याच्यावर आपण अजून डिटेलमध्ये विस्तृतपणे बोलणार आहोत.